नमस्कार, मी नेहा. आपण पाहत आहात अकोला न्यूज नेटवर्क. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. सुपरफास्ट बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सनशाईन इंजिनिअरिंग. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी विधानसभेत श्री राजराजेश्वर मंदिरासाठी निधीची मागणी करत मुख्यमंत्री यांच्याकडे भावनिक आवाहन केले. अकोल्यातील कथित हरवलेल्या खुल्या भूखंडाचा मुद्दा राज्य विधानसभेत गाजला. प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे. अकोट दर्यापूर मार्गावरील रंभापूर फाट्याजवळ नव्याने बांधलेला रस्ता पावसात खचला. नागरिकांनी निकृष्ट कामाचा आरोप केला आहे. निंबफाटा ते काजीखेड रस्त्याची दुरवस्था कायम. पेरणीच्या हंगामात शेतकरी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कृषी दिनानिमित्त अकोल्यात प्रगत शेतकरी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेतर्फे गौरव करण्यात आला. रुक्मिणी नगरातील कोट्यावधींच्या भूखंडावरून राजकीय वातावरण तापले. नगरसेवक सागर भारुका आणि महापालिका प्रशासन आमने सामने आले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अकोल्यात दाखल. पॉश ऍक्ट प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग घेत महिला सक्षमीकरण आणि सुरक्षित कार्यस्थळावर भर देणार आहेत. अकोल्यात प्रदीप पखारिया यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप असून खदान पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. बार्शी टाकळीतील निंबी येथील अनिकेत इंगळे खून प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई. स्थानिक गुन्हे शाखा आणि बार्शी टाकळी पोलिसांनी अवघ्या 12 तासात 6 आरोपींना ताब्यात घेत पुढील तपासाला वेग दिला आहे. अकोल्यातील अग्रेसन चौक ते रेल्वे स्टेशन रोडला वसंतराव नाईक मार्ग नाव देण्याची बंजारा समाजाची मागणी. या संदर्भात महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एबीव्हीपी आक्रमक. मूर्तिजापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देत निष्पक्ष चौकशी, दोषीवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अकोला रेल्वे स्थानकावर महिलांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर शौचालय नसल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून तातडीने सुरक्षा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे. मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाला अकोला जिल्ह्यात सुरुवात. 29 जुलैपर्यंत बीएलओ घरोघरी भेट देणार असून नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. शाळा सुरू होताच शिक्षकांना बीएलओ ड्युटी. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत असून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. अकोला रेल्वे स्थानकाजवळ खासगी बसमधील प्रवाशाला मारहाण झाल्याचा आरोप. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई तसेच संबंधित बस विरोधात तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा अकोला न्यूज नेटवर्क.